इथे इथे सेंटर. मोबाईल ट्विल करायला सांग. कॅमेरा खाली केला आहे. लाईट चालू आहे. लाईट चालू आहे. मॅम इकडे मॅम. इकडे इथे सेंटर सेंटर इथे. हाँ इथे एकदा मध्ये मध्ये समोर समोर मॅडम इथे मॅडम समोर बघा. टन टन हाँ हाँ हो हो ओके 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 सर ओके इथे सेंटर 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 इथे सर इकडे सर इथे सर इथे सॉरी मला घ्या व्यवस्थित. समोर 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 इथे हाँ मी बोलतो इकडे लेफ्टला लेफ्ट टू राइट. इकडे सेंटर मॅम सेंटर थोडं लेफ्ट थोडं इन हाऊस इकडे मॅम समोर इथे सेंटर मोनालिसा इथे 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 एक राईटला मॅम एक थोडं लेफ्ट मॅम स्ट्रेट इथे सेंटरला बघा. एक इथे सर सर इथे ओके इथे निखिल इथे 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 मध्ये मध्ये सेंटरला इथे निखिल समोर सर इकडे समोर ओके सर इथे बस आता इथे एक समोर सर इथे इथं माझं सर इकडे एक कच्चिन डाऊन तिकडे थोडं लेफ्ट साईडला. हा इथे सर इथे सर इथे एक समोर. तर इकडे थोडं खाली आता. सर इथे इथे सर एक कॅमेरा मोबाईल सर इथे सगळ्यांनी सेंटर लुक द्या प्लीज. आपल्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. पण त्याआधी सांगताना खूप आनंद होतो की आपल्या टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. लाईक कमेंट आणि शेअरच्या माध्यमातून त्यांनी आपलं प्रेम आणि उत्सुकता आपल्यापर्यंत पोहोचवली होती आणि त्यामुळे त्याच उत्साहाने आणि उत्सुकतेने आपण आपल्या आजच्या सोहळ्याची सुरुवात एकदा टीझरची पुन्हा एकदा झलक पाहून करणार आहोत. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या सुरुवात करा. धन्यवाद. आणि बिग ब्रेन प्रोडक्शन प्रस्तुत हा धमाल मराठी विनोदी चित्रपट आंबट शौकीन आणि त्याच्या
ट्रेलर लॉन्चसाठी आज आपण इथे जमलो. खरं तर कुठलीही कलाकृती पडद्यावर येण्यासाठी त्याला एका ताकदीची गरज असते आणि ती ताकद असते निर्मात्याची. कारण निर्मात्याच्या दूरदृष्टीची, विश्वासाची आणि धाडसाची गरज असते कुठल्याही कलाकाराला आपली संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी. आणि या सुंदर अशा चित्रपटाच्या मागे सुद्धा अशाच विश्वास ठेवून अगदी आधारस्तंभ बनणाऱ्या आपल्या प्रोड्युसर्सची आज इथे उपस्थिती आहे. आणि सुरुवात करताना मला त्यांच्याशी थोड्या गप्पा मारायच्या, त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांच्या जोरदार टाळ्यात एकदा मंचावर आमंत्रित करते. प्रफुल्ल सर, प्रफुल्ल ककानी सर, रंजना मोहित लखोटिया मॅम, अनक पुतला सर, निलेश राठी सर यांचं सुद्धा स्वागत. आणि त्यांना सुद्धा मी विनंती करते की आपण मंचावर यायचं आहे. नमस्कार. जसं मी म्हटलं की खरंच कुठलीही कलाकृती सत्यात उतरण्यासाठी एका भरभक्कम आधारस्तंभाची गरज असते आणि ते आधारस्तंभ तुम्ही आहात या चित्रपटासाठीचे. त्यामुळे अर्थात पहिला प्रश्न तुमच्यासाठी. आम्हाला एक्सप्लेन केली. हा जो विषय होता ना हा वेगळाच होता. आतापर्यंत हा विषयाबद्दल कोणी बोलत नव्हतं. तर त्याच्यामुळे मी आणि आमच्या पार्टनरने डिसाईड केलं की आम्ही या पिक्चर वर इन्व्हेस्ट करूया, प्रोड्यूस करूया आणि जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज पोहोचवूया. एक रिॲक्शन जर मी तुम्हाला विचारली स्क्रिप्ट ऐकल्यानंतरची, एक रिॲक्शन काय होती तुमची? नाव फार बेस्ट आहे. नाव फार बेस्ट आहे. खरंच फार कुतूहल निर्माण करतंय ते नाव. आणि कसं असतं ना, जेव्हा कोणी विद्यार्थी शिकत राहतो त्यांच्यासमोर तुम्ही 10 सब्जेक्ट ठेवतात. आउट ऑफ विच ही सिलेक्ट ओनली 1 सब्जेक्ट जिसमें उसको कॉन्फिडेंस आता है. The name show कि ये पिक्चर की थीम है, अंबर शोटी नाम ही उसे हिट कर सकता है. उसी के लिए हमने ही कथा तुम्ही निवडली. आता नावाचा विषय निघाला, त्यामुळे हे नाव ज्यांना सुचलं आणि संकल्पना ज्यांच्या डोक्यात अवतरली असे आपले लेखक दिग्दर्शक निखिल वैरागर सर यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करते. एकदा जोरदार टाळ्या धन्यवाद. नावाविषयी पोस्टर रिलीज झाल्यापासूनच कौतुक सगळ्यांच्याच मनात होतं, कुतूहल होतं. हे नाव कसं सुचलं याविषयी काय सांगा? ऍक्च्युअली हीच तर आमची स्ट्रॅटेजी होती की म्हणजे आता भरपूर इंटरव्ह्यूज केले. ते इंटरव्ह्यूज करताना पण आम्हाला सगळ्यांनी सगळ्यात पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे नाव ह्या चित्रपटाचं काय. तर ह्याच्या मागे पण एक बॅक स्टोरी आहे. म्हणजे ती बॅक स्टोरी अशी आहे की आम्ही ज्यावेळेस हा सिनेमा प्रमोशन करायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही विचार केला की ह्याला थोडं अडल्ट पद्धतीने आपण प्रमोट करूया. कारण की कसं होतं की आपण आता सोशल मीडियावरती आपल्याकडे मोबाईल आलेले आहेत. जेव्हापासून सोशल मीडिया आपल्याकडे आलेला आहे ना तेव्हापासून त्याचे दोन्ही परिणाम आहेत. म्हणजे वाईट गुण पण आहेत आणि चांगले गुण पण आहेत. पण काय होतं की पुरुष मंडळी 70% प्रमाणात जी पुरुष मंडळी आहे ना ती ज्यावेळेस एकट्यात मध्ये असते त्यावेळेस त्यांना काही सजेस्टेड ऍप येतात, जसे की पोर्नोग्राफी असेल किंवा काय असेल, ते लगेच त्या ऍपवरती जाऊन क्लिक करतात. आणि असे लोक बसलेले आहेत माग की ते हे कांड करणारे, जसं सेक्सटॉर्शन म्हणा किंवा हनी ट्रॅप म्हणा, हे सगळे लोक काय करतात, ह्या लोकांना अट्रॅक्ट करतात आणि त्यांना त्यांचा डाटा त्यांच्यापर्यंत पोहोचतो. जसा तो डाटा पोहोचला की ते त्यांना विशिष्ट पद्धतीने ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात. मग या हनी ट्रॅपिंग मध्ये बरेच लोक आपला जीव देखील गमावतात, अनेक कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. आणि मग अशा पद्धतीने आम्ही ह्या टॉपिक वरती डिस्कशन करताना आम्हाला सुचलं की बाबा ह्याला एक योग्य ते नाव असावं. मग ते नाव काय की आंबट शौकीन, कारण की ह्याच्यामध्ये सगळे आंबट शौकीन अडकले जातात, हे की नाही, ह्याच्यामध्ये सगळे जातात अडकले तर ते आंबट शौकीन लोक. म्हणून आमचं माझं आणि अक्षयचं लिहिताना बोलणं ठरलं की आंबट शौकीन हे नाव या सिनेमाचं असावं. अच्छा, हा शब्द कोणी सुचवला स्पेसिफिकली? काय झालं ऍक्च्युअल मध्ये ही गोष्ट आहे ना, लॉकडाऊन मध्ये पॅन्डेमिक मध्ये आमच्या एका मित्राला बद्दल असं ही सगळी गोष्ट झाली. त्याला एक व्हिडिओ कॉल आला. त्या व्हिडिओ कॉल मध्ये त्यांनी त्या मुलींनी त्याचा व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्यानंतर त्याला ब्लॅकमेल केलं की मी तुझ्या ह्या लोकांचे नाव आहेत त्याच्या सगळ्या फॅमिलीचे, त्याच्यामध्ये मी हे पोस्ट करेन म्हणून. तो घाबरला. त्याने तात्काळीने आमच्या दोघांना बोलवल्यानंतर त्याने म्हटलं की मी असं ह्या फंड्यामध्ये अडकलो बाबा, आता मी काय करू. तर मग मी त्याला म्हटलं तू घाबरू नको, आमचे काही कॉन्टॅक्ट आहेत, आम्ही ते युटिलाइज करून तुला ते वाचू. आम्ही ते सांगितलं काही लोकांना, त्यांनी तात्काळीने ते व्हिडिओ वगैरे सगळे डिलीट करून टाकले आणि तो वाचला. पण तो व्यक्ती एक गोष्ट जाताना बोलला की जर समजा हे अजून प्रकरण वाढला असतं तर मी कदाचित आत्महत्या केली असती. मग त्यावेळेस आम्हाला वाटलं की ह्याच्यावरती एक चित्रपट बनला पाहिजे. मग आम्ही थोडा अजून त्याच्यावरती डीप गेलो
तर आम्हाला एक गोष्ट कळली की ह्याच्यामध्ये वयाच्या 14व्या वर्षापासून ते वयाच्या 60व्या वर्षापर्यंत लोक अडकलेले आहेत. फक्त ते बोलत नाही, त्यांचा तोंड दाबून डोक्याचा मार होतो. कारण की ही गोष्ट अशी आहे की ती लोकांना सांगता येत नाही, ते घाबरतात. आणि तेच आम्ही ह्या स्टोरीच्या पद्धतीने सांगून दिलेले की लोकांना तुम्ही आमचा सिनेमा ज्यावेळेस बघाल त्यावेळेस जरी त्याचं नाव आंबट शौकीन असेल तरी त्याच्यामध्ये जी गोष्ट दाखवलेली आहे ती तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला कळेल की ह्या ट्रॅपमध्ये जर तुम्ही अडकला असाल तर त्याच्यामधनं वाचायचं कसं आणि अडकायचं नसेल तरी त्यामध्ये काय करायचं. खरंय विषय लोकांपर्यंत आणला तर एका पिरियड मध्ये ते बोर व्हायला लागतात लोकांना गोष्टी. त्याच्यामुळे कसं आहे मनोरंजनाच्या माध्यमातून आणि ह्या सिनेमामध्ये आमचे 28 पात्रे आहेत. त्या 28 पात्रांना वेगवेगळ्या प्रकारच्या छटा आहेत. प्रत्येकाला हा सिनेमा बघितल्यानंतर वाटेल की नाही का बाबा मी हे पात्र जगलोय किंवा माझा मित्र हा पात्र असा जगलेला आहे. हे सगळे आपल्या लाईफ मध्ये रिलेट करतील ह्या सगळ्या गोष्टी. आणि ते पात्र वठवणारे एकापेक्षा एक धुरंधर कलाकार आम्हाला टीजरच्या झलकमध्ये पाहायला मिळाले, ट्रेलरमध्ये आणखी पाहायला मिळणार आहे. पण थोडासा विषय आणखी हलका फुलका करण्यासाठी एक शेवटचा प्रश्न. तिघांनी पण ऍक्च्युली चौघांनी पण याचं एक एक उत्तर द्यायचंय. चित्रपटाचं नाव आंबट शौकीन आहे, त्यामुळे तुमच्या मते संपूर्ण प्रोसेसमध्ये टीम मध्ये काम करणारे किंवा कलाकार यांच्यापैकी आंबट कोण आहे आणि शौकीन कोण आहे? एक एक नाव सांगायचं सगळ्यांनी. तुमच्यापासून सुरुवात करूया. एकच माणूस आहे, सगळे लोक नाव घेतील ते म्हणजे निलेश राठी. ते प्रोड्युसर आहेत आमच्या लाडके प्रोड्युसर. एक मिनिट, बरं असं का बरं एकच व्यक्ती सगळे सहमत पण आहेत त्या वाक्याशी? आंबट काय आहेत म्हणजे? नाही म्हणजे ते असे आंबट नाहीयेत, काही गोष्टी मला रिव्हील नाही करते. बाकी पण पिक्चर रिलीज बरं ठीक आहे. म्हणजे एक काय म्हणून सगळ्या छटा या एका व्यक्तीत पाहायला तुम्हाला मिळाल्या थ्रू आउट प्रोसेस, म्हणून एकच नाव सहमताने आलेलं आहे. थँक्यू सो मच. आपण मला वाटतं आता आल्यापासून इथे आपण आलो आणि एक धून सारखी आपण ऐकत होतो, टीजर मध्ये सुद्धा ती ऐकली आणि अक्षरशः पाय थिरकायला भाग पाडणारी ती धून तयार झालेली आहे. त्यामुळे त्याची एक झलक आपण आज इथे सगळ्यांसमोर पाहूया. अर्थात ते गाणं, आणि ते गाणं आता तुमच्या सगळ्यांसमोर सादर होणार आहे. आणि सगळ्यांना विनंती, थँक्यू. आपण असं नसतं होऊ शकता. नो डाऊट इथून पुढे जेव्हा पण आता कुठलं हळद किंवा जे काही डीजेवर गाणं वाजेल तर त्यातलं हे गाणं पहिल्या नंबरवर असेल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गाण्यासाठी. अप्रतिम लुक्स आणि अप्रतिम व्हिज्युअल्स आणि कोरिओग्राफी. आणि आता अर्थात ज्या सोहळ्यासाठी आपण इथे खास जमलेलो आहोत ते म्हणजेच आपल्या या चित्रपटाचा ट्रेलर. त्यामुळे आता मला वाटतं फार वेळ न दवडता आपण लगेचच बॅक टू बॅक आपल्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहूया. तुमची नाही घोड्याची फिगर शिशी लागू. तुम्ही हे असले व्हिडिओज तुमच्याकडे हे अपेक्षित होतं. तुमचा पराक्रम सगळ्या शहराने पाहिला. खूप फिरवली तुमची रिक्षा तुम्ही. आता जरा हॉल्ट घ्या मित्रांनो. चांगली मुलगी शोधा, तिच्यावर मनापासून प्रेम करा आणि जरा नीट आयुष्य जगा. ऑल द बेस्ट. पहिल्या बॉलवर क्लीन बॉल. हे तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. Feels like कुछ होता है. And I'll see you tomorrow. एका बॉलमध्ये मिस्टर भाऊ गया. एक मिनिट सांगा, मी कोण हे महत्वाचं नाहीये, पण मी काय सांगणार आहे हे जास्त महत्वाचं. तुमच्याकडे एक संधी आहे. हे जानू पार्टी विथ जान्हवी. जान्हवी
ना रंगच आयो तीच आली आपण खरा टाकून बघायचं फुटला तर माठ नाहीतर आहे 15 लाखाची बात नवरे ना इतके दिवस लावत होता आता तुमची लागली एन्जॉय बरं आता मला एक सांगा करायचंय काय मुळावर घाव घालायला लागले म्हणजे तुला जे आवडेल तिच्याशी बोल मोकळा हो आईश खेळ पूजा सावंत, अक्षय कंसाळे, निखिल वैरागड, पार्थ भालेराव, मोनालिसा बागल आणि मानिनी तुम्हा सगळ्यांना मी विनंती करते एकदा मंचावर यायचं. माईक ट्रेलर आपण पाहिला पण अर्थात ट्रेलर पाहून आणखी उत्सुकता आमची शिगेला पोहोचलेली आहे आणि चित्रपट 13 जूनला येणार आहे. पण त्यापूर्वी आपण या सर्व कलाकारांसोबत थोड्या गप्पा मारणार आहोत. चित्रपटाविषयी सुरुवात मला वाटते सगळ्यात आधी मला सांगा सोशल मीडियावर कोण सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आहे? हा येस मग तुमच्यापासून आपण गायत्रीमुळेच ऍक्टिव्ह राहायला लागते. आमची डिजिटल PR ती 3 वाजता ही पोस्ट 5 वाजता ही पोस्ट कंपल्सरी टाकावी लागते. सगळं तिच्या हातात आहे त्यामुळे जास्त आहे सध्या सोशल. हा पण येस म्हणजे यू आर मोस्ट ऍक्टिव्ह ऑन द सोशल मीडिया आणि त्यासोबत ऍक्च्युली त्या रॅपिड फायर कडे मी येणार आहे. पण त्याआधी तुम्ही लिहिलेली सुद्धा आहे ही गोष्ट निखिल सरांसोबत. त्यामुळे तुमचा हा अनुभव कसा होता गोष्ट ते चित्रपट आणि त्यानंतर आता फायनली एक कलाकृती पूर्ण होऊन ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे? खरं तर लिहायला प्रोत्साहन दिलं ते निखिलनीच. कारण एक सुरुवातीला असं झालं की एकदम म्हणजे प्रोड्युसर ही यायच्या आधी आम्ही बसायचो तर त्याच्यात एक रफ ड्राफ्ट तयार केला होता त्यांनी. तो आणि अमित बेंद्रे म्हणून आमचा मित्र आहे तर त्याच्यामध्ये काही काही मला गोष्टी खटकत होत्या. तर तो म्हणलं की तू लिहि ना म्हणून तुला जर एवढं वाटतंय तर तू लिहि. ते म्हणलं मी कधी लिहिलं नाहीये. तो म्हटलं लिहून तर बघ ना 1-2 सीन लिहि काय होते बघू आपण. तर मी एक सीन लिहिला त्यातला आणि त्याला दाखवला दुसऱ्या दिवशी वाचून दाखवला. तो म्हटलं ब्रिलियंट आहे म्हणजे की आत्ताची जी भाषा आहे पोरांमध्ये ती भाषा त्याच्यामध्ये उतरली आहे तुझ्यामुळे तर तू कंटिन्यू कर डायलॉगला तू अमित बेंद्रे बरोबर बस आणि तू सुरू कर. म्हणून अशा पद्धतीने ती सुरुवात झाली आणि मी आणि अमितनी बसून रोज 2-2, 3-3 सीन लिहून निखिल बरोबर डिस्कस करत पुढे गेलो आम्ही. म्हणून त्याची ती सुरुवात झाली. ओके आता निखिल सरांसोबत तुम्ही लेखक म्हणूनही काम केलं त्यांचं दिग्दर्शनही तुम्ही सगळ्यांनी अनुभवलंय आणि त्यांनी अभिनय सुद्धा केलाय म्हणजे तुमच्यासोबत मोस्टली त्यांचे सगळे सीन्स आहेत. कुठली छटा तुम्हाला सगळ्यात जास्त भावली त्याची? हा त्याची गोड अशी मोठी स्माइल दिली आहे तर मनातलं उत्तर सांगा. त्याच्या छटाच एवढ्या आहेत की तो माझ्या काय ह्याच्यातनं जातच नाही मनातून बाहेर. पण त्याची एक छटा आहे जी डान्स मध्ये आहे. तुम्ही ऑब्झर्व केली की नाही माहिती नाही. तो बऱ्याच ठिकाणी चुकलाय तेव्हा त्याच्या तोंडावरती आलेली आहे. चेहऱ्यावर सगळे रंग एक्झॅक्टली नाही ही संधी आम्ही तुम्हाला देणार आहोत ऍक्च्युली सगळ्यांना. एकदा गाण्यावर आम्हाला प्रत्यक्षात पाहायचंय तुम्हाला फिरकताना तेव्हा चुकू नका तुम्ही. आम्ही लगेच रंग कॅप्चर करू. पण थँक्यू. सोशल मीडियावर कोण ऍक्टिव्ह आहे यापेक्षा सगळ्यात जास्त मला वाटतं चाहते मंडळी आपण त्यांना वेगवेगळ्या सिनेमातून त्यांच्या अभिनयाला नेहमी प्रशंसा देत आलेलो आहोत आणि अर्थात सदाबहार रंगीन अशा सुंदर आउटफिटमध्ये आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पूजा सावंत मला पुढचे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. जान्हवी ही भूमिका का करावीशी वाटली? व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. खरं तर आजचा हा जो दिवस आहे ट्रेलर लॉन्च या एका दिवसाची मी इतकी आतुरतेने वाट बघत होते
कारण आता इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा आम्हाला सर्वांनी प्रश्न विचारले. पहिला प्रश्न हा होता की या सिनेमाचं नाव हे का. हा प्रश्न मी, प्रार्थना, अभिजित खांडकेकर, अमेय वाघ सगळ्यांनी या दोघांना विचारलाय, पण दोघं शेवटपर्यंत ऐकले नाहीत. त्यांनी या सिनेमाचं नाव, त्यांना हेच हवं होतं, आम्हाला सिनेमाचं नाव आंबट शौकीनच ठेवायचं होतं. पण नंतर जेव्हा अक्षय मला भेटायला आला स्टोरी नरेशनसाठी, बराच काळ गेला त्याच्यामध्ये, आणि जेव्हा मी खरी स्टोरी ऐकली या दोघांकडून तेव्हा मला एक सेकंदही नाही लागला हो म्हणायला. कारण जान्हवी हे कॅरेक्टर मला इतकं आवडलं होतं. आता तुम्ही ट्रेलर पाहिला, त्याच्यात तुम्ही बघताय की या तिघांसोबत मी आहे. ती का आहे, कशासाठी आहे, काय होणार आहे पुढे, हे सगळं या फिल्ममध्ये आहे. आणि ऑफकोर्स जे नाव आहे आंबट शौकीन, या सिनेमात काहीही आंबट शौकीन दिसणार नाहीये, हे मी अगदी ठळकपणे सांगू इच्छिते. आता हे नाव का ठेवलं, कशासाठी, हे उत्तर तुम्हाला दिग्दर्शक आणि अक्षयच देऊ शकेल बेटर. बट आय लव्ड प्लेइंग जान्हवी. आणि एकंदरीत ट्रेलरवरून साधारण अंदाज आलेला आहे की तिघांना सरळ दिशेला लावण्याचं काहीतरी काम महत्वाचं जान्हवीने केलेलं आहे. जान्हवी, रॅपिड फायर मला तुझ्यासोबत घ्यायचं आहे. आता पात्र म्हणून तू उत्तर दिलंस तरी चालेल, बीइंग जान्हवी. मी काही तुला इमोजीज सांगणार आहे, ट्रेंडिंग इमोजीज, आणि त्या इमोजीजना कुठलं पात्र साजेसं आहे. 28 पात्र आहेत खरं तर या चित्रपटात, त्यामुळे विचार करायला वेळ लागेल. मला हेल्प करा. येस, सिनेमा जान्हवीने केली आहे, तुम्ही आता करा. तर पहिलं आहे रेड हार्ट. रेड हार्ट जान्हवीच. ओके. लाऊड क्राईम फेस. क्राईम फेस? हा, लाऊड. मोनालिसाला देईन मी, कारण तिला बिचारीला सगळ्यांनी खूप छळलंय सेटवर, त्यामुळे ती ते लाऊड क्राईम फेसच होती ती सेट. राईट मोनालिसा? येस, एक्झॅक्टली. फार असं दुःख बाहेर आलेलं आहे. फेस विथ टीयर्स ऑफ जॉय. टीयर्स ऑफ जॉय निखिल आमचे. तुम्ही काही म्हणजे तुम्ही या आणि फक्त डायलॉग बोला, अरे ह्याला इतका आनंद व्हायचा, ओट शॉट. ऑलवेज हॅपी. ही ऍक्च्युली कॉम्प्लिमेंट आहे. असा हसरा दिग्दर्शक सगळ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांना मिळावा. थँक्यू. ऑलवेज हॅपी. आताही म्हणजे एकदम अशी लाऊड स्माइल इव्होक आहे. टीयर्स ऑफ जॉय. इंटरव्ह्यू देताना रडत होतो. आत्ता पाणवलेले नाही आहेत ना डोळे? नाही. ओके, हा, पण त्याला थोडा वेळ. ओके, नेक्स्ट स्पार्कल्स. स्पार्कल्स? हा नाही, स्पार्कल्स प्रार्थना पेर. ओके, हा, ग्रेट, आय एग्री. फेस विथ गॉगल्स, यू नो. एक मिनिट. किरण. ॲटिट्यूड म्हणजे गुड ॲटिट्यूड. लाईक नेहमी प्रेझेंटेबल असणं, सेटवर येणं आणि असं सगळ्यांना काय म्हणतात भुरळ घालणं. दॅट इज किरण. ओके, थँक्यू. एकदा जोरदार डान्स झाला पाहिजे. थँक्यू. पुढे मला पार्थकडे यायचं ऍक्च्युली. ट्रेलरच्या सुरुवात काय चॅलेंजिंग वाटलं त्याविषयी थोडं. आंबट शौकीन नावाच्या सिनेमात चक्क आंबट रोल नाही करायचा, हेच चॅलेंजिंग होतं. तर नाही, मला खरंच ह्यावेळेला तीच जास्त धमाल आली की मी आधी नाव ऐकलं, म्हणलो की नाही 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 नको. मग मी गोष्ट ऐकली, म्हणलं अरे वा वा करायला पाहिजे. मग मी पात्र ऐकलं, म्हणलं आता तर सोडणारच नाही, इतकं भारी कॅरेक्टर आहे. हा, अरे पैसे ऐकलं. हे वाक्य महत्वाचं नाही का, पोहोचलं तुमच्यापर्यंत. सो दिग्या नावाचं कॅरेक्टर आहे की आता तुम्ही बघितलं तसं की मी चक्क साधा बोळा आहे, कुठल्याही मुलीला त्रास देत नाहीये, कोणाबद्दलही काहीही वाईट बोलत नाहीये, म्हणजे आपलं जसं मी आहे जसं मी खरंच आहे तसं मला करायला मिळालं. तर नाही, पण एक खूप महत्वाचा घटक रिप्रेझेंट करतोय मी या सिनेमाच्या माध्यमातून की आपल्या समाजाचे खूप मुलं असतात की जे हळवी असतात, त्यांच्याबरोबर काहीतरी वाईट घडलं तर ते पटकन बोलत नाहीत कोणापाशी, आणि तो त्यांचा ते आतमध्ये कोंडून राहून ते खूप टोकाची काहीतरी भूमिका घेतात. तर असं न करता त्यांनी काय करावं, त्याच्यावर काय सोल्युशन असू शकतं, याबद्दल आमचा हा सिनेमा आहे. तर मला फार छान वाटतंय की मला हा मेसेज या सिनेमाच्या माध्यमातून, पात्राच्या माध्यमातून पोहोचवायला मिळतं. थँक्यू. नाही तर आम्हाला तर कळलंय. पण एकंदरीत चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आता काय फिलिंग आहे? खरं तर मी खूप 5-6 वर्षांपूर्वी निखिल बरोबर एक सिनेमा केलेला,
आणि त्यावेळेस मी निखिलला म्हणाले होते की तू कधीतरी दिग्दर्शक हो, तू एक तरी सिनेमा डिरेक्ट कर. ऐकलंय अगदीच. आणि त्यांनी ज्यावेळेस हा सिनेमा केला त्यावेळेस त्यांनी मला कॉल केला होता की मी एक फिल्म डिरेक्ट करतोय आणि त्यात हे असं असं पात्र आहे. सो मी त्याला काहीच क्वेश्चन केला नाही आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म असेल जेव्हा मी दिग्दर्शकाला कोणताही प्रश्न विचारला नाही. नाव ऐकून पण नाही. तेच तर मी त्याला म्हणाले निखिल मी तुला एकही प्रश्न विचारणार नाही, पण माझी एक रिक्वेस्ट आहे तर ती पूर्ण होऊ शकते का. म्हटलं नाव बदल तू सिनेमाचं. हे नाव आणि मग सिनेमा करणं हे थोडं माझ्यासाठी अवघड आहे, त्याच्यामुळे तू पात्र मला चांगलंच देशील, त्याच्यात मला काही डाऊट नाहीये, पण हे नाव बदलता येईल का. त्यावेळेस तो म्हणाला की हे नाव का आहे हे मी तुला रिलीजिंगच्या वेळेस पटवून देईल, पण आता मी हे नाव बदलू शकत नाही. थँक्यू. ऍक्च्युली त्यांनी पटवून दिलं सुरुवातीलाच. नाही खरंच, कारण हा आज मी बघितलं सकाळपासून जोही व्यक्ती येतोय तो सगळ्यात पहिल्यांदा टायटल विषयीच प्रश्न विचारतोय की हे टायटल का आहे. आणि अर्थात महत्वाचं म्हणजे सिनेमा तसा नाहीच आहे जसं ते टायटल आहे. सो येस मला आवडली स्ट्रॅटेजी यु नो, आणि ती आम्ही लिखाणाच्या वेळेसच घेरली आहे आणि ती खूप सक्सेसफुल झाली आहे ते तर आपण जाणतोय आता आणि अनुभवावरून कळतंय. पण येस जमलंय, जिंकलंय. नाही खरंच जोखमीचं काम आहे असं ठाम राहणं की इतके सगळे कलाकार म्हणतात बदल आणि तरी सुद्धा ठाम. निर्मात्यांनी पण असं म्हटलं होतं का. नाही, निर्मात्यांना उलट आवडलं होतं. ज्यावेळेस ऐकलं ना ते म्हणजे वा वा. तुम्हाला कळलं ना ते तिथून आलं नाही, त्यामुळे मी पण त्यांना हा क्वेश्चन विचारला. काहीतरी सांगू का चला मला आवडेल ऐकायला किस्सा एखादा काहीतरी. आम्ही भेटलो या सगळ्यांमध्ये आणि त्यांना मी म्हटलं की सर अशी अशी फिल्म आहे, तर ते आमचं आधी एक शूट चाललेलं तिथंच आमचं बोलणं झालं. तर ते मला म्हणले की एक काम करू, आपलं पुण्यामध्ये कुठं भेटायचं आहे. तर मी म्हटलं गुडलक कॅफे वगैरे आहे तिथं भेटूया. ठीक आहे म्हटलं, फिल्मचं नाव काय आहे. मी म्हटलं सर आंबट शौकीन. एक काम करा SB रोडच्या मॅरियटला या. मीटिंगला तिथं बोलवलं पहिल्यांदा. तिथं मी निघल्याला म्हटलं ते ऑन आहे आपल्याबरोबर निघला घेऊन. ते खूप खरं म्हणाले. अक्षयवर भरोसा होता म्हणून हा सिनेमा पण कारण म्हणजे अक्षय काहीच नाही त्यांनी म्हणजे आमच्याकडनं ऐकलं पण नाही किंवा काहीच नाही की तुम्ही करताय असं असं आहे. आम्ही त्यांना सांगायला गेलो, ते म्हटले काही सांगू नका, करूया आपण. आणि लगेचच आम्हाला तिथं चेक दिला. असे प्रोड्युसर फार कमी आहेत, ते सगळे म्हणून आम्हाला मिळालेले आहेत. खरंय सगळं ट्रेलर लॉन्च मध्ये दिसले. अक्षय टांचाळ्यासाठी सगळ्यांनी काम केले आणि मला असं वाटतं की आम्ही कधी एकत्र प्रोजेक्टमध्ये काम नाही केले. आमची मैत्री कुठल्या प्रोफेशनल प्रोजेक्टमध्ये सुरू नाही झाली आहे, पण जेव्हा जेव्हा माझं पुण्यात शूट असायचं तर काही मित्रमंडळींमध्ये हा पण भेटायला यायचा आणि अशी आमची मैत्री सुरू झाली. अक्षयचं काम मी खूप आधीपासून बघते. YZ सिनेमा मी ह्याचा पाहिला होता, भयंकर आवडलं होतं. मग बघतोस काय मुजरा कर आणि असे अनेक सिनेमे त्यांनी केले. मला अजूनही असं वाटतं की अक्षयचं जे पोटेन्शियल आहे तसा प्रोजेक्ट त्याला अजून मिळाला नाहीये आणि आय एम शुअर की लवकरच तो मिळणार आहे आणि तो आंबट शौकीनच असावा असंही मला वाटतं. सो अक्षय लॉंग वे फॉर यू टू गो आणि प्लीज हे काम तू करत राहा, कारण मी ह्याला काम करताना पाहिलंय सेटवर. तो फक्त दिग्दर्शक, फक्त लेखक किंवा फक्त ऍक्टर कधीच नव्हता सेटवर. तो सगळं हाताळायचा, सगळ्यांची मनं सांभाळायचा, कोणाला काय हवंय काय नकोय. कोणी भांडत जरी असेल तरी जाऊन तो पटकन सॉल्व्ह करून यायचा. आणि ही कला सगळ्यांकडे नाही, फक्त अक्षय टांचाळ्याकडे. सो लॉंग विथ यू. आमचा हा सिनेमा मैत्रीचा सोहळा आहे. तर खूप मोठी पोचपावती आहे, म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे सिनेमा, त्यांना भरभरून आवडणार आहे. पण आज इथे या क्षणी जे ऐकायला मिळालं आपल्या मैत्रिणीकडून ती खरंच खूप मोठी दाद आहे आणि एका प्रामाणिक कामाची कौतुकाची थाप मिळत राहते आणि आज त्या क्षणी मिळाली. एकदा जोरदार टाळ्या. एक लेखक उत्तम, एक उत्तम दिग्दर्शक आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की सगळ्याच भूमिका सांभाळत एक कलाकृती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे महत्वाचं. थँक्यू सो मच. आणि आता अर्थात एक अत्यंत हॉट अंदाजमध्ये आपल्याला ट्रेलरमध्ये जिला पाहायला मिळालं ती म्हणजे मानिनी. येस,
खूप ऍक्च्युली मला पण ट्रेलर पाहून खूप माझ्या डोक्यातही वेगवेगळ्या गोष्टी सुरू झाल्यात की असं असू शकतं का किंवा हे असं असेल का, पण ते मला आता बोलायचं नाहीये कारण ते मी चित्रपट पाहून आपण सगळेच ठरवू. पण कसं वाटलं चित्रपटात या काम करून आणि या सगळ्याच एकापेक्षा एक कमाल कलाकारांसोबत आपलं काम सोबत करून कसं वाटतं? खूप छान. स्पेशली तुम्ही ऑब्झर्व कराल तर सगळी टीम यंग आहे या टीमची फिल्मची. प्रोड्युसर्स, डिरेक्टर, ॲक्टर्स. सो अनुभव खरंच खूप छान होता आणि मी स्वतःला लकी समजते की मी या फिल्ममध्ये जोडल्या गेले. कारण जेव्हा अक्षयनी निखिलनी मला कॉल केला होता या फिल्मची स्टोरी नॅरेट केली तेव्हा खूपच एक प्रोफेशनल माझा अप्रोच होता की ओके मग माझा रोल काय असेल, अच्छा ठीक आहे. आणि ग्लॅमरस रोल होता, ऑब्व्हियसली ते माझ्यासाठी चॅलेंजिंगच होतं कारण की मी स्वतः चंद्रपूर जिल्ह्यात एका छोट्याशा खेडेगावातली मुलगी आहे. सो एक ते वेगळं रूप मी स्वतःच पहिल्यांदाच बघितलं. डबिंगच्या वेळेस आय वॉज शॉक की ओके ही मीच आहे. बट येस तो प्रोफेशनल अप्रोच एक होता की अक्षय निखिलला मी सारखं विचारत होती की ओके मग तू कसं डिझाईन केलंस ते कॅरेक्टर. तर नेहा ही ॲक्च्युली लिहिली होती प्रॉपर त्याने मला भेटायच्या आधीच. यांना भेटल्यावर मला त्या साच्यामध्ये बसायचं होतं. तर ओव्हरऑल विचार केला तर म्हटलं की ठीक आहे छान टीम आहे, आपल्यालाही चांगला चान्स मिळतोय, करूयात. आणि मग मी घरी गेले मुंबईला. कट टू काही दिवसांनी मला माझ्या एका मित्राचा फोन आला होता की मानिनी तूच आहेस का, तुझ्यात किडे आहेत. म्हटलं काय झालं? म्हणजे मला व्हॉट्सअपला कॉल आला होता एका मुलीचा आणि माहित नाही काय झालं एकदम न्यूडिटी सारखं काहीतरी वाटलं. मला असं वाटलं कोणतरी प्रँक करतंय. तर म्हटलं मी असं काही करणार नाहीये. नंतर परत त्या मुलीचा फोन आला की तू मला पैसे दे होते नाहीतर मी तुझे फोटोज दाखवेन. देन आय थॉट ओके अशीच तर स्टोरी यांनी मला सांगितली होती. म्हणजे जे आता घडतंय त्या रिअल घटनेवर साजेसं चालू आहे त्यावर ही गोष्ट आहे. पहिला जेव्हा एक्सपिरियन्स होता तो खूप प्रोफेशनल होता. त्याच्यानंतर मी माझ्या मनाची तयारी केली की हा विषय लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्या मित्राला मी कन्व्हिन्स केले की आपण पोलिसात जाऊयात, कंप्लेंट करूयात, मी येते तुझ्यासोबत. बट पण आता मला वाटतंय असे अनेक मित्र वाचतील हा सिनेमा पाहिल्यानंतर आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जी सगळ्यांनी जी भूमिका साकारली ती पोहोचेल सगळ्यांपर्यंत. आणि अर्थात आता ज्यांनी लिहिलंय, ज्यांनी दिग्दर्शित केलंय आणि ज्यांनी अभिनयही केलाय, डान्सही केलाय असे निखिल यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता 13 जूनला चित्रपट रिलीज होणार आहे. काय वाटतं, का पाहावा सिनेमा आणि काय घेऊन जावं प्रेक्षकांनी? ऍक्च्युअल मध्ये म्हणजे नुसतं मनोरंजनासाठी मर्यादित नसून तर ह्याच्यामध्ये एक सामाजिक विषय देखील आहे, म्हणजे गंभीर सामाजिक विषय. जसं की मी तुम्हाला सांगितलं हनी ट्रॅप, त्याच्यामध्ये लाखो लोकांचे पैसे करोडोनी उधळलेले आहेत ह्या गोष्टीमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की अनेक कमजोर हृदयाच्या लोकांना जीव देखील त्यांचा गेलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ही गोष्ट बघून तुम्हाला एक मस्त मेसेज मिळेल. सावधान राहा, सतर्क राहा आणि इतरांनाही सावधान करा. थँक्यू. आता या ट्रेलर लॉन्च नंतर ऍक्च्युली बऱ्याच जणांना परफॉर्म केलंय. येस मला माहित होतं की एक्सक्यूज येणार आहे, पण मला वाटतं हीच मला वाटतं की सगळ्यांनी फ्रीकआउट करावं. ती स्टेप आम्हाला आत्ताही लक्षात नाही येणार आणि राहिली तरी हा गडबडेल नाही तर मी गडबडेल. त्यामुळे सगळ्यांनी करूयात आपण पुन्हा. आता जस्ट काही करू नको, सगळ्यांनी एकत्र लास्टचा लावा फ्रीकआउट. पूजा पण करा. नाही पूजा पण त्यांना पण आधाराची गरज हवी आहे म्हणून मध्ये. माईक
हा इतका सुंदर ट्रेलर आणि मला माहिती की आता इथून पुढे खरं तर तुम्हाला खूप मेसेजेस येणार आहेत आणि खूप खूप कमेंट्स येणार आहेत, रिव्ह्यूज येणार आहेत ट्रेलरसाठी आणि उत्सुकता तर भयंकर अजिंक्यला पोहोचलेलीच आहे. एकदा आपण सगळ्या टीमला वरती बोलवूया ग्रुप फोटोसाठी. थँक्यू. थिएटरमध्ये हा सिनेमा लागणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या थिएटरमध्ये आणि तुम्ही सगळ्यांनी जाऊन हा सिनेमा बघायचा आहे. 13 जून अंबट शौकीन. एकदा इथे लुक. नमस्कार, मी अभिनेत्री मोनालिसा बागल आणि आज आपण पाहिलं की ट्रेलर, टीजर आणि सॉन्ग ह्या तिन्ही गोष्टी अंबट शौकीन या सिनेमाचा आपण पाहिलेला आहे. अंबट शौकीन हा सिनेमा 13 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय, त्यामुळे तुम्ही आवर्जून हा सिनेमा बघा, कारण ह्या जनरेशनसाठी हा सिनेमा बघणं अत्यंत आवश्यक आहे. आणि फक्त एक ह्याच्यामधून सोशल मेसेज नाही आहे, तर खूप एंटरटेनमेंटसुद्धा तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे नक्की नक्की हा सिनेमा बघा. अंबट शौकीन हा जो आमचा चित्रपट आहे त्याचा ट्रेलर नक्की बघा, कारण बऱ्याच लोकांना प्रश्न पडला होता की हे नाव कशासाठी आहे. तर ट्रेलर बघितल्यावर तुम्हाला कळेल आणि ॲक्च्युली या सिनेमात अंबट शौकीन असं काहीही नाही आहे. सो प्लीज आधी ट्रेलर बघा आणि 13 जूनला फिल्म रिलीज होते. थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. फुल धमाल आहे. एक सामाजिक संदेशही द्यायचा आहे ह्याच्यातून, पण तो संदेश देता देता भरपूर एंटरटेनमेंट होणार आहे तुम्हाला, यात कुठेच दुमत नाही आहे. सो 13 जूनला अंबट शौकीन थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू. हाय, माझं नाव मानिनी दुर्गे आणि अंबट शौकीन फिल्ममध्ये मी नेहा हे पात्र साकारलं आहे. ट्रेलर ऑलरेडी रिलीज झाला आहे, तो नक्की यूट्यूबवर बघा. तुम्हाला कसा वाटतोय प्रतिक्रिया कळवा. आणि 13 जूनला फिल्म रिलीज होते अंबट शौकीन. बुक माय शोवर तिकिटे बुक करा, नक्की फिल्म आवडेल तुम्हाला. थँक्यू. नमस्कार, मी अक्षय डंसाळे. नमस्कार, मी निखिल वैरागर. नमस्कार, मी पार्थ भालेराव. येत्या 13 जून 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला आपला सिनेमा येतोय अंबट शौकीन. बघायला विसरू नका. 13 जून नक्की जा आणि प्रचंड गर्दी करा आणि ताबडतोब तिकीट सुरू करा, ॲडव्हान्स बुकिंग सुरू करा आणि पिक्चर नक्की बघा. आम्हाला कळवा, आम्ही वाट बघतोय.